स्थानाप्रसादाची चर्चा चालू असताना काल आपण बघितलं की स्थानाच्या संदर्भाने आपण थोडीशी विस्तृत चर्चा करण्याचा प्रयत्न केला आणि त्या स्थान कशाला म्हणावं इथपर्यंत आपण याच्या मुळापर्यंत आपण पोहोचलो. तर असे भगवंताने जिथे स्पर्श केला ती जागा म्हणजे स्थान, त्याचे जे सूक्ष्म बारकावे आहेत ते सुद्धा आपण बघितले. मग असे जे स्थानं आहेत, स्वामी तर निघून गेले, मग स्वामींनी स्वतः आपल्या विद्यमाने काही स्थान निर्माण केले बघा, ज्याला आपण प्रेरणा म्हणूयात. जसं की आता आपले जे ओटे आहेत, या ओट्याची जशी तशी खऱ्या अर्थाने प्रेरणा सर्वज्ञांनीच स्वतः आपल्याला दिल्याचं दिसतं. जसं की स्वामी श्री चक्रधर महाराज डोमेग्रामला आले आणि त्या ठिकाणचे भक्त, नाव सांगत जा बरं का, काय कोणते भागवत, दाई भागवत. मग या दाई भागवतांकरवी स्वामींनी तिथे काय केलं, पहिले ओटा करवला आणि त्यांनी सांगितलं की मला आणखीन काय होत आहे, शारीरिक ऊर्जा कमी झालेली नाही. तेव्हा स्वामी म्हटले या ओट्याशी काय करा, चुना पिटा. मग ओट्याला चुना पिटला आणि त्यांचा शारीरिक दाह कमी झाला. मूळ मुद्दा आपला आहे की स्वामींनी तिथे ओटा बनवला आणि वचनामध्ये स्वामींनी सांगितलं की येथच्या संबंधा गेले ओटे गोटे, है ना. जरुरी नाही की ती मूर्तच असली पाहिजे. परमेश्वराचा ज्या गोष्टीला संबंध झाला, मग ते ओबडधोबड ओटा असो की गोटा असो, तो पवित्र झाला आणि मग तो काय केला पाहिजे, तो मला नमस्करणी किंगा अशी देवाने आज्ञा केलेली आहे. हे जड साधन वंदन करायची आज्ञा देत असताना चेतन साधनाच्या संदर्भाने त्याच वचनात स्वामींनी सांगितलं की येसनी देमती, है ना. म्हणजे चेतन साधनाच्याही संदर्भाने आपल्याला तिथे सांगण्यात आले आहे. म्हणजे स्थान आणि वासनिक या दोन गोष्टी त्या वचनामध्ये आलेल्या आहेत. असे हे स्थान स्वामी श्री चक्रधर महाराजांनी अशा ओटे बनवलेले असले काही तरीसुद्धा प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची काय म्हणतात त्याला निश्चिती किंवा ओळखण काही नव्हती, है ना. पण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्या ठिकाणी गेले त्या संदर्भाने लीळेमध्ये आलेला उल्लेख, याचे सर्व संदर्भ घेऊन सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या उत्तरापंथे गमनानंतर सर्वज्ञांच्या उत्तरापंथे गमनानंतर पंथाचे दुसरे आचार्य, पहिले आचार्य कोण, नागदेवाचार्य, यांच्या संमतीने पहिली एक महत्त्वाची गोष्ट झाली ती म्हणजे पंडित माईमभट्टांनी काय निर्माण केलं, लीळाचरित्र. हे आपण पहिल्या दिवशी ऐकलं. आता ही दुसरी गोष्ट की आचार्यांच्याच मार्गदर्शनाने बाईदेव व्यास नावाचे जे आचार्य आहेत यांनी स्थान शोधणी केली बरं का. किंवा त्या 50 वर्षाच्या स्वामींच्या उत्तरापंथे गमनाच्या त्या 50 वर्षाच्या कालावधीतच स्थान शोधणी झाली. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन नामचिंतन करून स्थानाची शोधणी केली आणि स्थान निश्चिती केली की या ठिकाणी सर्वज्ञांचं आसन झालं. अशी जी लीळा आहे त्या लीळेच्या संदर्भाने त्या मंदिरात त्या ठिकाणी जाताना एखादी वास्तू आहे किंवा एखादं लिंबाचं झाड आहे तर त्या झाडाच्या कोणत्या दिशेला वास्तू आहे, वास्तू मंदिर आहे, त्या मंदिराच्या कोणत्या दिशेला किती फूट किती पावलं अशा पद्धतीने त्याची नोंद कोणी केली, बायदेव व्यासांनी केली. त्याच्यानंतर साधारणपणे 100 वर्षांनी कुमारामनाय या म्हणजे कोठी कुळातील कमळाकर मुनी कोठी यांच्या शिष्या कमळा उसा
है ना. यांनी आणि कमळाकर मुनिकोठी यांनी या स्थानाच्या ठिकाणी काय केलं? ओटे बांधणी केली. प्रसंग सांगितला जातो ज्याची नोंद आहे महानुभावांच्या इतिहासामध्ये, की बिदरचा जो बादशाह आहे काही रुजाग्रस्त झाला आणि त्याला काही उपाय सापडत नव्हता. कमळावसांनी त्याच्यावर उपाय केला, तो झाला आणि तो खुश झाला बिदरचा बादशाह. आणि आम्ही तुम्हाला आता काय दिलं पाहिजे? तेव्हा निष्पृह असलेल्या महानुभावांनी सांगितलं, नम्रपणे आम्हाला तुमच्या कशाची आवश्यकता नाही, कारण संपत्ती म्हणाल तर परमेश्वरच जीवाची, त्यामुळे आम्हाला संपत्तीची गरज नाही. पण आपण देत आहात आणि प्रामुख्याने राजसत्तेकडून अशा प्रकारचा आग्रह आहे, तर त्याचा उपयोग काही परमार्गाला होतो का, हे त्यांनी आपल्या कुशलतापूर्वक विचार केला आणि ते राजसत्तेचा परमार्गाच्या ठिकाणी उपयोग कसा करून घेतला. बघा, आपली असलेली संपत्ती परमार्गाच्या उपयोगी कशी जाईल याचा विचार या घटनेतून आपल्याला दिसतो. त्यांनी बिदरच्या बादशहाकडून असं वदवून घेतलं, असं लिहून घेतलं की आम्हाला तर काही नको, पण जिथे जिथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं वास्तव्य झालेलं आहे त्या ठिकाणी आम्हाला एक 3-3 हाताचे ओटे बांधण्याची परवानगी देण्यात यावी. त्यांनी फरमानच काढलं. राजा बोले, त्यांनी फरमान काढलं, ताम्रपत्र लिहून दिलं की ह्या अशी महात्मे येतील, त्यांना कुणीही प्रतिबंध करू नये आणि ते बांधतील तिथे ओटे बांधून द्यावेत. मग स्थान निश्चितीप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन साहित्य जमा करून ओटे निर्माण केले. पूर्ण पंथामध्ये म्हणजे महाराष्ट्रभर जिथे जिथे सर्वज्ञांचं अवस्थान, आसन, वस्ती झालेली आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या पद्धतीने ओटे निर्माण केले. त्या ओट्यामध्ये सुद्धा सूक्ष्म भेद आहेत थोडे. जर का निद्रास्थान असेल तर तो ओटा मोठा असतो, भोजन स्थान असेल तर ओटा गोल असतो, बरं का. नुसतं आसन स्थान असेल तर ओटा छोटा असतो. अशा पद्धतीने त्या स्थानांची बांधणी झाली. या बांधणीनंतर जे तिसरी शोधणी आहे स्थानाची, दत्तराज चिरडे, बरं का, चिरडे महानुभाव यांनी या स्थानाची तिसरी शोधणी केली आणि सुमारे 1500चा हा काळ. या शोधणीमध्ये अगदी पूर्णच त्यांनी म्हणजे स्थान पोथी नावाचा ग्रंथ लिहिला है ना. आणि या स्थान पोथी ग्रंथाचं संपादन कैवल्यवासी डॉक्टर V.V. कोलते भाऊसाहेबांनी त्याचं संपादन केलं आणि ते आपल्या परमार्गासाठी छापीव पुस्तक ग्रंथ उपलब्ध झाला. त्यापूर्वी तो लिपिबद्ध होता. त्यानंतर 1960 वैराग्यमूर्ती, सर्वविद आचार्य, जाधववाडीचे बाबाजी, मोठे बाबाजी जेव्हा वेरूळला होते, त्यांनी वेरूळच्या स्थानांच्या संदर्भामध्ये शोधणी केली, पुनर्शोधणी. आणि 1960 आपल्याला 60 आपल्याला अधिकृतरित्या लेण्यातील स्थाने निश्चितपणे वंदन करायला मिळायला लागली. त्याआधी शोधणी झालेली, परंतु त्यांनी निश्चितपणे त्याचं मार्किंग केली. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला असं दिसतं की अंतिम म्हणा त्याला की स्थान दर्शन नावाचा जो ग्रंथ आहे, सर्वज्ञ विद्यापीठ माळवाड गावचे संस्थापक कुलगुरू, आदरणीय श्रद्धे पदयात्रेचे जनक आदरणीय श्री हंसराज दादाजी खामनीकर यांनी स्थान पोथीचं स्थान दर्शन नावाने पुन्हा ग्रंथ लेखन केलं आणि त्या ग्रंथाचं संपादन केलं, पुन्हा ग्रंथ छापला. आणि अशा पद्धतीने परमार्गामध्ये अगदी सायकलवर त्या स्थानावर कसं जाता येईल, मोटरसायकलने कसं जाता येईल, रेल्वेने कसं जाता येईल, अशा पद्धतीने निश्चितपणे आचार्य श्री हंसराज दादांनी
आपल्याला तो ग्रंथ उपलब्ध करून दिला. अशा पद्धतीने स्थानाच्या संदर्भाने आपण चर्चा केलेली आहे. स्थान मग ते कुठलंही असो, ते किती पवित्र आहे याही संदर्भाने काल आपण चर्चा केली. स्थानाचं महात्म्य, या स्थानानंतर थोडासा एक विषय थोडासा राहिलेला आहे आपला, एक 10 मिनिटाचा, तोही आपण घेतला पाहिजे, जेणेकरून त्याला मला वाटतं पूर्णत्व येईल किंवा त्यात काही भर पडेल. स्थान जे जे आपण वंदन करतो, स्वामींनी सांगितलं जयातेच वंदी जय. तर ज्या स्थानाला आपण वंदन करतो, ज्या ठिकाणी गेलो त्या अवताराचंच आपण लीळा चिंतन करत असतो. पुढे पुढे जेव्हा परमार्गामध्ये स्वामी उत्तरापंथी गेल्यानंतर गंगातीर करण्यासाठी आचार्य आले आणि त्यांनी काय केलं की डोमेग्रामपर्यंत ते गंगातीर वंदन करत आले आणि तिथे त्यांच्या समवेत कोण होतं, ज्यांनी खिडकी, हे ऐकत नाही का, सर्वज्ञांनी खिडकीमध्ये पानाची पीक टाकलेली होती है ना. ती पीक आचार्यांनी सांगितलं की या ठिकाणी काय आहे, सर्वज्ञांची पीक आहे म्हटल्यानंतर आचार्य श्री कोण बायदेव व्यास यांनी त्या ठिकाणी ती पीक बघून भावविभोर झाले आणि ती पीक त्या ठिकाणी जिभेने आपल्या चाटली आणि ती इतके भावविभोर झाले की तोंड सारं रक्तबंबाळ झालं आणि स्वामींचा विरह त्यांना सोसवेना असा झाला. तिथून पुढे आचार्यांची सुद्धा हिंमत झाली नाही, तिथून गंगातीर पुढे वंदन करायला गेले नाही. म्हणजे स्थान वंदनाचा क्रम सर्वात प्रथम कोणी केला, मग गंगातीर आहे ना, वंदन करण्यासाठी आले. तर त्यावेळेला आचार्यांनी डोमेग्रामच्या राजमठाचा उंबरवट स्वतः काय केला, काढला. त्याचे एक पात्र बनवले, छोट्या 2 पात्रुल्या बनवल्या, उरलेल्या याचे मणी बनवले है ना, आणि मग ते कुणाकुणाला दिले वगैरे आहे का नाही. तर तात्पर्य अर्थ तुम्हाला मला हे सांगायचं आहे की स्थानाचे विशेष यापूर्वी कुणाकडेही उपलब्ध, मग स्थानाचा सर्वप्रथम विशेष काढल्याचा उल्लेख आपल्याला इथे दिसतो. नंतर पुढे शिन्नस्थळी आणि मग ती शिन्नस्थळी प्रत्येकाच्या जवळ परमार्गामध्ये राहायला लागली. अशा पद्धतीने ज्या ठिकाणी परमेश्वराच्या चरणाचा स्पर्श झाला ती जागा पवित्र आहे, म्हणून त्याच ठिकाणचे पाषाणखंड काढून आपण आपल्या परमार्गामध्ये आपल्या पूर्वजांनी आणलेले आहेत आणि त्याच पाषाणखंडाचं पूजन केलं जातं. त्याला आकार असो नसो, कोणत्याही आकाराचा असला तर तो परमेश्वराच्या संबंधात असला तर त्याला वंदन केलं जातं, आणि कोणत्याही प्रकारचा असला आणि त्याला जर परमेश्वराचा स्पर्श नसला तर महानुभाव मंडळी त्याला वंदन करत नाही. मग अगदी ती कशाचीही मूर्ती असो, सोन्याची असो, चांदीची असो, सोन्याच्या माईची असो है ना, तिकडे पाहिलं जात नाही. चांदी, पितळ, सोनं, तांबं वगैरे. म्हणून आपल्यासाठी संपत्ती मग काय आहे, परमेश्वराचा स्पर्श. अशा पद्धतीने स्थानाच्या संदर्भाने आपल्याला बऱ्यापैकी माहिती झाली. विशेष मग त्याच याचे विशेष आपल्याला देवपूजेमध्ये दिसतात. जसे की आता ही मूर्त आहे या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी नांदेड या ठिकाणी होते. तिथे गायी राखल्या, गौरक्षण नावाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणच्या पाषाणाची ही मूर्त आहे. मग अशी कितीही सुंदर मूर्त एखाद्याने सुंदर मूर्त बनवून आणली तर तिचा जसा या ठिकाणी पूजन या मूर्तीचं केलं जातं तसं कुठल्याही पाषाणाच्या मूर्तीचं
पूजन केलं जात नाही, मग ती कृष्णाची असो दत्ताची बनवलेली असो. कारण आपल्याला आज्ञा तशी आहे की हे तिच्या संबंधा गेले आहे ना, परमेश्वराचा स्पर्श झाला तरच. म्हणून आपण त्या ठिकाणी नतमस्तक होत असतो आणि त्या पाषाणाचं विशेषाचं वंदन करत असतो. अशा पद्धतीने स्थानाच्या संदर्भाने आपण चर्चा केलेली आहे. पुढे आपला विषय होता काय? जीव उद्धाराव्या तोच एक समर्थ, का तयाचे साधन समर्थ. जीवाचा उद्धार होण्यासाठी परमेश्वरच एक समर्थ आहे का त्याचं साधन समर्थ आहे. आणि त्या साधनाचे किती पक्ष सांगितलेले आहे? 2 4 पक्ष. त्या साधनाचे 4 पक्ष सांगितलेले आहे. तर या 4 पक्षामध्ये आपण किती पक्षाची चर्चा केली? पक्ष म्हणजे काय सांगितलं काल? पक्ष म्हणजे काय म्हटलो मी? वर्ग. 4 वर्गामध्ये त्याची विभागणी. त्यातल्या 2 वर्गाची आपण चर्चा चालू आहे. स्थानाची चर्चा काल आपण केलेली आहे. प्रसादाची चर्चा थोडी थोडी आपण सुरुवात केली होती की सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज कुठे आहेत? खडकुलीला. आणि त्यांनी इंद्रभटांना फुटा प्रसाद दान दिला. हा, आणखी काय काय आहे प्रसादाचं सांगा बरं आता. इंद्रभटांना फुटा दिला आहे का नाही? त्यावेळी स्वामींनी प्रसादाचं महत्त्वही सांगितलं आणि त्याचं कशा पद्धतीने जतन केलं पाहिजे हेही सांगितलं आहे ना. बरोबर. साधेला दाढ दिलेली आहे, केश कळाप नख दिलेले आहेत है ना. तर अशा पद्धतीने आपण प्रसादाच्या थोडंसं जवळ गेलेलो आहोत. प्रसादाच्या संदर्भाने असं सांगितलं जातं की प्रसाद सर्वज्ञांच्या नंतर हा जो फुटा आहे हा इंद्रभटाकडे होता. जेव्हा माईमभट्टाने त्या लीळांची शोधणी केली त्यावेळेला या मंडळींचं या फुट्याचं वंदन त्या ठिकाणी त्यांनी केलं. आचार्य त्यांच्या ठिकाणी तिथे जातात आणि तो फुटा आम्हाला द्या म्हणतात है ना. त्यावेळेला मी देणार नाही, मला स्वामींनी दिलेला आहे असं अगदी अधिकारपूर्वक त्यांनी सांगितलं. तेव्हा आचार्यांच्या कानावर जेव्हा ही गोष्ट येते तेव्हा आचार्य म्हणतात की तो काही त्याच्या एकट्याचा आहे का? कशासाठी दिलेला आहे? परमार्गासाठी दिलेला आहे. परमार्गासाठी उपयोगात गेला पाहिजे. परंतु जिथे ज्ञान आणि प्रेम, व्यवहार आणि प्रेम येतं तिथे व्यवहारापेक्षा प्रेमाला महत्त्व दिलं जातं. आचार्यांनी सुद्धा तेच केलं आणि तो फुटा जो होता त्याचे 2 विभाग करण्यात आले. एक त्यांना दिला आणि एक परमार्गाच्या उपयोगाला आला. पुढे मग तो असा चालत चालत आलेला आहे. तर असा जो प्रसाद आहे याचं स्वामींनी महत्त्वाचं असं आहे की इंद्रभटाला देत असताना सांगितलं काय करा, याला पुष्प एक वाहिजे, पुन्हा काय करा, नमस्कारो कीजे आणि सकृत सेविजे. हा जो फुटा प्रसाद दान दिला त्या फुट्याच्या संदर्भाने स्वामी म्हणतात की सबंध नमस्करीजे, याला वंदन करा. पुष्प एक वाहिजे आणि आती यत्न कीजे, याचा यत्नपूर्वक सांभाळ करावा. आता यत्नपूर्वक सांभाळ करावा म्हटल्यानंतर या प्रसादाला काय केलं पाहिजे? जपलं पाहिजे. हा जो आहे आदेश भगवंताचा शिरसावंद्य मानून परमार्गामध्ये प्रसादाची फार काळजीपूर्वक त्याची जपणूक केली जाऊ लागली. आणि पुढे परशुरामबासांनी या सर्वात पहिले प्रसादाची काय केली? मग बांधणी केली. आणि मग तिथून पुढे बांधणीचा प्रघात पंथामध्ये प्रचलित झाला आणि प्रत्येक पिढीमध्ये आपल्याला हे वेगवेगळे प्रसाद मग वेगवेगळ्या रूपात बांधलेले आपल्याला दिसू लागले. अशा पद्धतीने प्रसादाच्या संदर्भाने सुद्धा आपल्याला थोडक्यात चर्चा या ठिकाणी करता आली. पुढे काय होतं बघूया. हे देखिले तैसे आठविजे, या सोबतच स्वामी सांगतात की हे देखिले
म्हणजे तुम्ही आम्हाला जसं पाहिलं तसं आठवा. मग आता कसं पाहिलं आपण काल बघितलं है ना. तर त्या पद्धतीने आम्हाला तुम्ही आठवा. आचार्य जेव्हा महादाईसाच्या भेटीला जातात कोणत्या गावाला? नवगावाला. तर नवगावाला गेल्यानंतर प्रथमतः सर्वप्रथम आचार्य विचारतात, रुपये तुझं देव आठवतो? हो नागदे आठवतो. मग देव आठवतो तर कोणता आठवतो असं विचारल्यानंतर महादाईसाच्या संदर्भात स्वामी अभिप्राय देतात की म्हातारी कशी आहे? चर्चक आहे, जिज्ञासक आहे. अशी जिज्ञासक चर्चक म्हातारी अनेक वेळा त्यांनी अनेक प्रश्न स्वामींना विचारले आणि प्रत्येक प्रश्नांचं उत्तर प्रभूंनी त्यांना दिलेलं आहे. मी इतक्या चर्चेमधून आता कोणता देव आठवतो म्हणून सांगावा. तिने त्या ठिकाणी सांगितलं की हो नागद्या माझं देव आठवतो. कोणता देव? बेलोपुरी आदित्याचा मढी गोसावी अशी आसनाशी है ना. बेलापूरला आदित्याच्या मठामध्ये स्वामींना आसन आहे आणि त्या देवाने आपल्या एका श्रीकरामध्ये एक काय धरलेली आहे? आणि दुसऱ्या श्रीकरामध्ये एक चिपतळ धरलेली आहे आणि ते वज्री घडविता देव मला दिसतो आहे. नागद्या त्या देवाने वज्री घडवली आणि मी विचारलं की देवा हे का आपण काय करत आहात? तर स्वामीने सांगितलं बाई ही वज्री घडवित आहे. वज्री म्हणजे काय? तेव्हा स्वामी म्हणतात वारी तुरंग. ज्याप्रमाणे घोडे पाण्यावर तरंगतात तसं ही सुद्धा पाण्यावर तरंगते. आणि नागदया ते पाण्यावर तरंगणारी वज्रीलाच देवाने तरवलं नाही, तारलं नाही, तर संपूर्ण श्री जातीला भगवंताने तारलं रे बाबा. आणि म्हणून मला ती लीळा आठवते, तो देव आठवतो है ना. हे देखिले तैसे आठविजे. जसं पाहिलं तसं आमचं चिंतन करा, आठवण करा, हा आपला मुद्दा आहे. तेव्हा महादाईसा सांगते की मला कोणता देव आठवतो? मग वज्री घडविता है ना. अशा पद्धतीने सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांची लीळा त्या ठिकाणी आपण आठवली पाहिजे. आणि या तव सबंध नमस्करी जे, यावरून आपण सबंध नमस्कार केला पाहिजे. मग तो स्थान असेल का प्रसाद असेल है ना. आता हां ती चेष्टेमध्ये लीळा आणि चेष्टा आहे का नाही. चेतनाशी त्या सहेतुका, चेतनेशी त्या सहेतुका त्या लीळा आणि जडेशी निर्हेतुका त्या चेष्टा. आता विषय संबंध पदार्थाची नावे सांगितत अशी जाती. कापूस, कोसला, रोम, चर्म, धातू, दात, काष्ट, पाषाण अशा या 8 प्रकारामध्ये ज्या विषय संबंध आहेत ते 8 प्रकाराने इथे आलेले आहेत. क्रमाक्रमाने आपण त्याचं पाहणार आहोत. नख, दाढ, केश, कळाप आणि अनुलेपन हे मूर्तिनिष्ठ पदार्थ आहेत. याही संदर्भाने आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. तर सर्वज्ञ श्री गोविंद प्रभू महाराज असे बसलेले आहेत आणि जवळ कोण आहेत? साधा आहे. स्वामींची दाढ, श्री प्रभूंची दाढ दुखते आहे आणि त्यांनी ती अशी सहजच हात आपला श्रीकरमध्ये घातला आणि ती दाढ निघून आली. तर ती दाढ श्री प्रभू बाबांनी कोणाला दिली? साधेला प्रसन्न होऊन दिलेली आहे आणि ती परमार्गामध्ये आपल्याला प्रसाद रूपाने आलेली आहे. अशाच पद्धतीने नखाचा सुद्धा प्रसाद आलेला आहे. तर प्रसादाच्या संदर्भाने आपली चर्चा चालू आहे. आणखी प्रसाद हे आपण वंदन म्हणजे आपल्या परमार्गामध्ये आले इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता या प्रसादाची जी बांधणी आहे त्या विशिष्ट प्रकारच्या बांधणीमध्ये प्रसाद परमार्गामध्ये आपल्याला उपलब्ध होतात. हे प्रसाद तिथे आबाब लिहिलेले असतात की हा प्रसाद हा दुटीचा आहे का कशाचा आहे, तिथे त्या ठिकाणी असतं. तर त्या प्रसादाच्या त्या लीळेप्रमाणे आपण ती लीळा आठवत असतो आणि ते वंदन करायला जात असतो.
तर त्या प्रसाद वंदनाचा एक विधी सांगितलेला आहे. जसं स्थानवंदनाचा विधी आपण काल ऐकला की स्थानाला जाताना तिथून आपण लीळा आठवली पाहिजे घरापासून. प्रसाद वंदनाचं सुद्धा तशाच पद्धतीने आपण ते प्रसाद वंदनासाठी गेल्यानंतर सुद्धा आपण लीळा आठवत आठवत तिथे गेलं पाहिजे. आणि तिथे गेल्यानंतर तो ज्या विषयाचा प्रसाद आहे त्याची लीळा आठवण्याचा प्रयत्न करावा. पण ते आपण तिथेपर्यंत पोहोचण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने हात धुवावे. ही प्राथमिक माहिती आपल्या सर्वांना आहेच, त्यासाठी फार वेळ द्यावा असं काही नाही. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की गर्दीमध्ये आपण जातो, प्रसाद करायचे आहे. आषाढीच्या दिवशी प्रसाद वंदन करवलं जातं आपल्याला आवर्जून. ते यासाठी की लांबून लांबून भक्तमंडळी येतात, पुन्हा पुन्हा प्रपंचातून वेळ मिळत नाही, कामात काम एकदा आलेले आहेत, तर त्यांना सर्वांनाच सर्व प्रसाद वंदन व्हावे म्हणून त्या दिवशी आवर्जून आपल्याला ते सर्वच ठिकाणी उपलब्ध झालेले असतात. आता अंतर्भूत हेतू असा आहे की काही मंडळी आपल्या आपल्या सवडीनुसार आपल्या आपल्या आवडीनुसार दर्शनाला जातात. आपणही आपल्या पद्धतीने प्रसाद वंदनाला गेलं पाहिजे. दुनापथ्य घ्यायचे ही जी भगवंताची आज्ञा आहे की काही कुठे अशा प्रकारचा विधीमध्ये जास्त कोणी असेल तर आपणही आपल्या विधीमध्ये रत राहिलं पाहिजे. नामचिंतन दुना झालं पाहिजे, डबल झालं पाहिजे. प्रसाद वंदनही डबल झाला पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी वंदनासाठी आपण परमार्गामध्ये जात असतो त्यावेळेला आपली एकमेकापुढे जाण्याची होड लागते. आणि त्या गडबडीमध्ये एकमेकाच्या पुढे आपण जाण्याच्या नादामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा अविधी होत असतो. स्थानाचं जसं ओटा आहे, स्थानाच्या ठिकाणी स्नान घालायचं आहे, ओटी करायची, आपण जोरात त्या ठिकाणी पाणी टाकतो. इकडून तांब्या टाकला की त्या तिथपर्यंत पाणी जातं, समोरच्याच्या पायावरही पडतं. आता त्याच्या पायावर पडलं त्याला तर लागलंच अविधी, पण पाडलं कोणी? आपणही त्या अविधीला निमित्त होत असतो. विधी केला पाहिजे परंतु अविधी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, है ना. विधीने विधी वाढत जात असतो, पण विधी करताना अविधीसुद्धा लागू शकतो. क्रिया उभयरूपा असं सांगितलेलं आहे. म्हणून विधीसोबत अविधी येणार नाही याची आपण सातत्याने काय केली पाहिजे? काळजी घेतली पाहिजे. तसं प्रसाद वंदन करत असताना आपण जे हात सोवळे केले ते व्यवस्थितरित्या कोरडे करून आपलं कपाळही कोरडं असलं पाहिजे. आणि नम्रतापूर्वक आपण त्या ठिकाणी आपल्या पायावरून प्रसाद जाणार नाही याची काळजी घेऊन आणि ओळीत बसून आपण प्रसाद वंदन लीळा चिंतनपूर्वक केला पाहिजे. परंतु बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं दिसत नाही. ते कसं दिसतं ते आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि जे दिसतं ते बरं नसतं, म्हणून त्याच्यावर विचार आपण कधी केला पाहिजे. एवढंच या निमित्ताने प्रसाद हा अति गहनाचा गहन आहे, महत्त्वाचा आहे. आणि त्याचं आपल्या सर्वांना काय झालं पाहिजे? महात्म्य राखलं गेलं पाहिजे. म्हणून प्रसादाची लीळा जर का आपण आठवली तर जीवाला सौख्यता प्राप्त होती. त्या लीळेची जी आहे ती लीळा जेव्हा जेव्हा आपण आठवतो तेव्हा तेव्हा सर्वज्ञांना त्याबद्दल तोष उत्पन्न होत असतो. अशा या प्रसादाचा जो काही विधी आहे तो आपण आपल्या अंतःकरणामध्ये ध्यास धरून ईश्वराचं चिंतन आपण केलं पाहिजे. वंदन करत असताना आपले जे डोक्याचे केस आहेत हे बऱ्याच वेळा काही वेळेला निघलेले असतात, काही वेळेला काढलेले असतात पुढे, है ना. तर ते देवावर पडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे, है ना. आणि म्हणून ते व्यवस्थितरित्या बांधावे. तिथे काही आपल्याला कुठे दाखवायचे नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं ते अविधी होऊ नये यासाठी आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. प्रसादाला केस लागू नये. आपल्याला देवाने आज्ञा केली आहे सकृत सेविजे. काय केलं पाहिजे? मग आता प्रसाद आहे आणि मग त्याला कपाळ घासत बसलो डोक्यात. काल परवा आपल्याला एक मुलगी म्हटली बघा त्या लीळाचरित्र समाप्तीमध्ये की मी जिथे जिथे गेले तर लांबून देखल्या देवा दंडवत केला, परंतु जेव्हा या मंदिरात आले, या सत्संगामध्ये आले तर प्रसादाला, देवपूजेला, श्रीकृष्णमूर्तीला प्रत्यक्ष डोकं ठेवून वंदन करता आलं. आणि म्हणून मला हा एक या विषयाने सुद्धा हा
ही पद्धत मला आवडलेली आहे असं ती सांगत होती. मग आपल्याला आता आपण हातामध्ये आपल्या विशेष आहे, श्रीकृष्ण मूर्ती आहे किंवा प्रसाद आहे, तो आपण कपाळाला जर घासतच बसलो तर तोही दिसत नसला, वाटत नसला तरी आपल्याकडून होणारा काय आहे? अविद्य आहे. त्याच्यापासून आपण स्वतःला वाचवलं पाहिजे. ज्या अवताराचा विशेष किंवा प्रसाद आपण वंदन करतो त्या अवताराचा आठव आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. अप्राप्ती आपण भावली पाहिजे. ईश्वराची मूर्ती आपल्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे. कारण भगवंताने प्रसादाच्या संदर्भाने जे ईश्वराचा मनोधर्म आहे, प्रसन्नतारूप मनोधर्म त्या लीळेच्या ठिकाणी असतो. आणि म्हणून काल परवा आपण पाहिलं की प्रसाद स्थानाच्या ठिकाणी माया प्रधान असते आणि प्रसादाच्या ठिकाणी कृपा प्रधान असते. आणि म्हणून ही कृपा आपल्याला काय देते? योग्यता प्रदान करण्याचं काम ही कृपा करत असते. अशा पद्धतीने या प्रसादाच्या संदर्भाने आपण चर्चा केलेली आहे. आता आपण प्रसाद सेवा पाहत आहोत. काल आपण कुठपर्यंत आलतो? इंद्रभटाशी पाठातलं आहे ना. आता विषय संबंध पदार्थाची नावे सांगिजे ताशी जेती. कापूस, कोसला, रोम, चर्म, धातू, दात, काष्ट, पाषाण, म्हणजे हे 8 प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये कापूस, कापसापासून बनलेलं वस्त्र. कोसला म्हणजे कापसापासून बनलेलं सुती वस्त्र. कोसला याच्यापासून बनलेलं रेशमी वस्त्र. रोम म्हणजे केसांपासून बनलेले वस्त्र, घोंगडीसारखे आहे ना. चर्म, चर्मापासून बनलेले जे काही आहेत वस्त्र, म्हणजे जसं की पायाखाली श्रीचरणाखाली पायदान वगैरे होते ते. तर धातू म्हणजे लोखंड, तांबे, पितळ, चांदी, सोने. दात, दातापासून बनलेले हस्तिदंतासारखे. काष्ट म्हणजे लाकडापासून बनलेले जे काही आहे ते. पाषाण जिथे जिथे भगवंत ज्या ज्या पाषाणावर क्रीडा भगवंताने केल्या त्या. आणि मूर्तिनिष्ठ पदार्थ नख, दाढ, केशकळाप, अनुलेपन या मूर्तिनिष्ठा पदार्था माझे दंडवत. 8 या ठिकाणी जे आपल्याला प्रसाद सांगितलेले आहेत, विषय संबंध पदार्थ ते आणि मूर्तिनिष्ठ पदार्थ या संदर्भाने आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे की कापूस, कोसला जे क्रमाक्रमाने आपल्याला सांगितले त्यातलं आता कापसाच्या संदर्भाने सांगत आहेत. कापसांतू अवघी सुतावे वस्त्रे आली. अंगी टोपरे बहिर्वास फुटा. पडदणी पासवडी पासवडा. अवदाशाची दुटी परसनायकाची दुटी. गदो नायकाची जाया. तिचे वस्त्र दोन्ही करडखळे. गोगोचे वस्त्र पुरे मातंगाची त्रिवडी. गोरवीचे वस्त्र द्राविड देशीचे वस्त्र. जोगनायकाचे वस्त्र उत्तरी. जाणीवे पविते जुन्या माच्याचा पाटू. सुपवतीचा रू हे मुख्य करून जे तुल्या वस्त्रास बंधू झाला
ते तुर्यासी माझे दंडवता. आपण आज या ठिकाणी अगोदर पाठ घेऊन टाकलेला आहे. क्रमाक्रमाने आपण आता विचार करणार आहोत. जसे आपल्याला क्रमाक्रमाने कापूस, कोसला, रोम, चर्म, धातू, दात, काष्ट, पाषाण सांगितलेलं आहे. त्यातलं कापसांतू अवघे सुतावे वस्त्रे आली. असं सुती वस्त्र जे जे आहे ती सर्व वस्त्रे त्यामध्ये आलेली आहेत. मग कोणती कोणती वस्त्रे? मग आता मी इथून सांगेल, तुम्ही लीळा सांगायची. लीळा आपण सर्वांनी ऐकलेल्या आहेत, है ना. मग आता कापसांतू अवघी सुतावे वस्त्रे आली. अंगी. आता अंगीच्या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत बरं का. आज फक्त कोणती? अंगी. तर सांगा बरं तुम्हाला. अंगीच्या बाह्या वरतिया केल्या असती, है ना. आत्ता कुठे आलं? बेलापूरला. की सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज तिथे बसलेले आहेत आणि त्या अंगीच्या बाह्या अशा वर केलेल्या आहेत, है ना. मग ते अंगीचं वस्त्र कसं आहे? सुती आहे. ही आणखी अंगी कुठे कुठे आली सांगा बरं. वा वा, बरोबर. आणखी बोनेबाईंनी स्वामींसाठी शिवली केव्हा? इकडं कुंभमेळ्याला जाताना, आहे ना. नाही, हां बरोबर. मेहकरवरून सर्वज्ञ सर्वप्रथम बोनेबाई सोबत निघाले त्यावेळेला त्यांनी स्वामींसाठी अंगी शिवली, बरोबर. आता बघा, महादाईसाने वस्त्र दिलं होतं, है ना. तर ते वस्त्र सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज कोणत्या गावाला आल्यानंतर देतात माहिती आहे का तुम्हाला? हिवरळीला, है ना. तिथे आल्यानंतर महादाईसांना सांगतात, बाई हे बघा, हे तुम्ही अर्पण केलेलं वस्त्र आम्ही वापरलं, है ना. आणि त्याची काय केली? आणि ते आम्ही वापरलेली आहे. आता आम्ही ही अंगी कोणाला देत आहोत? तुमचं काही म्हणणं आहे का नाही? त्यावेळेला महादाईसांना दुना संतोष झाला की एक तर मी वापरलेली मी अर्पण केलेलं वस्त्र भगवंतानी काय केलं? उपयोगाला नेलेलं आहे. आणि उपयोगाला नेलेलं असं वस्त्र, या वस्त्राची पुन्हा काय झालेली आहे? अंगी केलेली आहे. आणि हे अंगी प्रतिदिनी आपण पूजा अवसरामध्ये देखील पाहतो की स्वामी रायांगणात उभे राहतात, है ना. आणि उभे राहिल्यानंतर आचार्य काय करतात? दुनीची अंगी, है ना, ती घालून त्याच्या जे आहेत कसे ते बांधतात, है ना. अशा पद्धतीने स्वामी स्वतः एकांकामध्ये सर्वज्ञांना जो वेश होता, एकांकामध्ये कसा वेश होता? कटी प्रदेशी एक सुडा, श्रीमुकुटी एक सुडा. कुठल्याही प्रकारचं शिवलेलं वस्त्र नव्हतं, है ना, असा वेश. पण जेव्हा भगवंतानी वेश धारण केला, एकांकातून लोकांतामध्ये आले, त्यावेळेला मात्र ती अंगी असायची. या अंगीच्या संदर्भाने अंगीचं वस्त्र कसं होतं? मग सुती वस्त्र होतं. टोपरे शाळेचे दिस, है ना. थंडीचे दिवस असले तर काय केलं जायचं? टोपरं घातलं जायचं. तो टोपराही कशाचं होतं? मग बहिर्वास वेडीती, है ना. पूजा अवसरामध्ये आलेलं आहे का? कसं आलेलं आहे उल्लेख? श्रीकरी बहिर्वासाची घडी. हा, तर ते बहिर्वास वेढीत स्वामी जसा बहिर्वास वेढीत येतात, ते बहिर्वासाचं जे वस्त्र आहे तेही कशाचं आहे? मग सुती आहे. फुटा आहे का नाही? असा हा फुटा आठवत जा बरं का, एक लीळा. आणि आज नाही आठवली तर उद्या सांगा.
स्वामींनी एका जणाला सांगितलं बरं का, असे आमच्यासाठी थोडं दूध घेऊन या, है ना, आणि आवाज देत जा, आणि एक कपडा असा तिथे बांधा, है ना, लीळा कुठली तुम्ही आठवणी या पुन्हा. आणि तिथे कपडा बांधा. विचार करत गेला, कशाला कपडा बांधायचा असेल बरं, उगच उगच, है ना. तर मग तिथे लक्षात येतं की काही भक्तजण येतात आणि त्यांनी पाहिलं की अरे गोसाव्याचा फोटा दिसतो, है ना. त्यानंतर फोटा औसा गंगेवर गेल्या आणि गंगेवर चालू होतं काय, गंगेवर खळखळ चालू होता. गंगेच्या बाजूला काही भक्तमंडळी बसलेली होती चाट्या करून. त्यांच्या समोर काही दुसरी मार्गदर्शक मंडळी बसलेली होती. ती सांगत होती असा गोळा करा, ठेवा, असं पाणी घ्या, अंगठ्यानं टाका, असं म्हणा. ती औसांनी पाहिलं आहे ना. बरोबर. मग ते औसाने बघितलं आणि मग ती म्हणते, बापुडे पितरे पिंडा कारणे लुला तू असे. मी माझ्या मायबापांना कशी आहे, मुलगाही मीच आणि मुलगीही मीच आहे. तर बापुडे पितरे पिंडा कारणे काय होत असतील, ते वाट पाहत असतील. आता कधी मला भेटेल, कधी मला भेटेल. शेजारच्यांना मिळालं, यांचेही झालं, वरच्या मजल्याचेही झाले, तिकडचेही झाले, आपलं कोण येईनच, है ना. तेव्हा मग मी करतेच म्हटले. मग का रे बाबा, करतो का पिंडदान? हो आई करतो, आमचं कामच ते आहे. दक्षिणा, त्याने ठरलं दक्षिणा इतकी द्या. ते म्हटले माझ्याकडे काही दक्षिणा नाही, पण हे बघा हा एवढा एक कपडा आहे. तो कपडा कोणता होता? आणि मग तो फुटा नावाचं वस्त्र औसांनी त्या देवबाप्पाला देऊ केले आणि त्याच्या बदल्यात आमचं काय करून द्या. तर तेव्हा तिकडून गंगेकडून गावातून नागदेवाचार्य येत होते आणि त्यांनी बघितलं. तर तनफन करत चाले, देखले गा ये आव्वेचे करण. या औसाचं बघा म्हणले, हिने काय केलेलं आहे, प्रत्यक्ष आपला फुटा दिला म्हटले. आणि त्यावेळेला सर्वज्ञांनी नागदेवाचार्यांजवळ उचित त्याचे काय दाम होतं ते दिलं आणि ते द्या म्हटले तिकडे. समोरच्या व्यक्तीचा गैरसमज व्हायला नको, तो दाम देऊन ते वस्त्र घेऊन आले. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी ते वस्त्रही घेऊन आलेले आहे. काही दिवसानंतर स्वामी म्हणतात आता ते करा. मग औसा स्वामी त्यांना सांगतात की तुम्हाला जे काय करायचे ते येची करो का, आमच्या ठिकाणी करा. तेव्हा मग नागदेवाचार्यांना नागदेया मला तू काय कर म्हणले, पलीकडं सोड, मी काही आणेल. आणि मग तोच फुटा घेऊन ते कुठे गेलेले आहे, देवगावला गेल्या भिक्षेसाठी. आणि नाथो कोरोच्या म्हणे अन्न छत्रावर गेल्या तिथे, आणि काही दे बाबा आम्हाला. आणि त्याने मग तिथे भात टाकला, थोडं दही घेतलं, बरंचसं मोठी मोठ बांधली म्हणे. आणि मग तिकडून येईपर्यंत काय होतं, नदीला येतो, आऊ आऊ चाल, पाणी वाढत आहे असं सांगितल्यानंतर तीही पळत आली. जेव्हा दोघंही त्या पाण्यात उडी घालतात आणि आता लवकर निघून यायचं इकडे, दुथडी नदी भरून वाहते आहे, चांगला पूर चाललेला आहे. आणि या पुराच्या पाण्यामध्ये आचार्य पोहत आहेत, औसाला दंडाला धरलेला आहे आणि ते ओझं डोक्यावर ओझं पुढे पुढे गेलं. पाण्याचं प्रेशर वाढत गेलं. म्हणले आऊ आता काय आपलं जमत नाही, आपण वायाच्या बेतात आहोत, सोडते ओझं. दिलं त्यांनी ओझं सोडून. ओझं सोडलं. आता ते आपल्या सध्याला सर्वनाशे समुत्पन्ने अर्धम त्यजन्ति पंडिता असं म्हणलं आहे. सर्वनाश होण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा अर्ध त्यागायची, अर्ध सोडायची तयारी ठेवली पाहिजे माणसाने. त्यावेळेला आचार्य म्हणतात काय कर, सोड आता, निदान आपला जीव तरी वाचवून घेऊ, है ना.
आणि मग आऊसाने ते वजन टाकून दिलं. पाण्यातून आले. प्रामुख्याने आता पाण्यातून पलीकडे जाण्याचं डोक्यात होतं. कसं बसं ते त्यांनी त्यांना आणलं. काठावर पोचल्यानंतर आचार्य आऊसांना म्हणतात, आता ते झाले उभे राहिले, हां चल निघ म्हणले. कटकट आवे म्हणे, एवढा मोठा चांगला फुटा दिला म्हणे, तू सोडून गेला का म्हणे, तुझ्या त्या भाताच्या नादाने स्वामींचं वस्त्रसुद्धा गेलं. त्यावेळेला ती आऊसा म्हणती, असं नाही भाऊ, इतकी भोळी नको समजू, आहे ना. मग म्हटलं हे बघ म्हणे, कुठे आहे. तर तिने काय केलं होतं, असं तोंडात नुसतं त्याचं काय धरलं, हां ते दिलं ओझं सोडून, ते आलं आपलं मागं मागं. आणि मग हे नव्हे म्हणे, तिनं मग ते असं ओढलं आणि हे पाय म्हणले गठुडं. आचार्यांना फार मोठी गंमत वाटली की अरे आपण काय समजत होतो ही साधी भोळी आहे ना, पण हिने अशा पद्धतीने ही इकडं आणून घेतलेलं आहे. स्वामींच्या जवळ गेल्यानंतर तेवढ्यासाठी त्यांनी ती पुन्हा सांगितलं म्हणे, देवा आम्ही असं गेलो, जाताना मी तिला सांगितलं तू अगोदर ये, माझी वाट पहा, आणि मी जर अगोदर आलो तर तुझी वाट पाहिजे. आणि मग तिथे गेलो, ते सर्व सविस्तर सांगितलं. मग म्हटले बरं का, आम्ही आलो नदीत, आवे चाल पाणी वाढतं आहे, आणि नदीत आलो. नदीत आल्यानंतर तिथे ओझं व्हायला लागलं. मला टाक म्हणलं, तिला दिलं टाकून. म्हणले मी म्हणलं आता गेलं वस्त्र आपलं, स्वामींचं वस्त्र भाताच्या नादानी. पण नाही बाबा, ही लई भारी आहे ना. मी हिला नुसतं म्हणतो की आवे उळ्यावारी धुळी खाय, पण ती तशी नाही आहे, खूप हुशार आहे ना. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आपला फुटा जाता जाता तिने काय केलेला आहे, असा हा फुटा कशाचा होता, हा आणि हा सुती फुटा काय आहे, तो प्रसादामध्ये त्याचं काय केलेला आहे, पडदणी. पडदणी म्हणजे स्नानापूर्वी, बरं का, स्नानापूर्वी देण्याचं वस्त्र. या पडदणीचाही आपल्याला, पडदणी सुद्धा कशाची आहे, मग सुती आहे. तर ही पडदणी सुद्धा सुती आहे. पासबडी, हो ना, तुम्ही अंगीच्या लीळा सांगितल्या नाही ना मग सविस्तर. हा हा अंगी म्हणजे हा बंडीच, पण काय आहे, अशी बटनाची नाही, बटनाची नाही, बंदाची बंडी, अशी इकडून गाठी, आतल्या इकडून गाठी, है ना. हा हे गदाण्याचे बाबा घालत होते बघा. तर तो पण कंथा होता, ते कंथा होता असे इथे वर, आहे का नाही. त्याच्या पुढं जायचं नाही, अंगीच्या पुढं, आहे की नाही. बरं, लोड होतो लई, काय हरकत नाही. तर अंगी आणि टोपरे या संदर्भानेच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला प्रसादाचा महिमा निरूपण जो केलेला आहे, तो महिमा पाहत असताना स्वामी श्री चक्रधर म्हणतात, चक्रधर प्रभू म्हणतात की सकृत सेविजे. सकृत सेविजे म्हणजे तोकडा काळपर्यंत त्याचं काय केलं पाहिजे, आपण वंदन केलं पाहिजे, त्याला लावून धरू नये. मग परमार्गामध्ये जे विशेष प्रसाद आलेले आहेत, या प्रसादाची बांधणी करून ते प्रसाद असे तकटामध्ये आहे ठेवलेले असतात, ट्रेमध्ये. ते 4 पुठ्ठ्यांमध्ये आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला विशिष्ट प्रकारचे आकारामध्ये त्याला लावलेला आहे. त्याच्यामध्ये वरच्या बाजूने जर का तो प्रसाद वस्त्र प्रसाद असेल, है ना, तर त्याला एक विशिष्ट प्रकारची ओळख त्या ठिकाणी असते. हा वस्त्रप्रसाद पुढे पुढे पुरुषाचे करणी आकर्णी दडपे उजरंबे म्हटल्याप्रमाणे किंवा अकुशळतेने जर का त्याची काही क्षती झाली आणि काही आगीस्थानी पडला, तर त्याची झालेली राख किंवा जीर्ण झाला, तर त्याला असं एकत्र करून त्याचं काय केलं जातं, अनुलेपन केलं जातं. त्याला म्हणतात कर्दम, आहे ना.
एका विशिष्ट कापडावर ते असं त्याचे वस्त्रकण तिथे चिटकवून पुन्हा त्याला प्रसादाचं रूप प्राप्त करून दिलं जातं. असा हा अंगीचा विषय. इथून पुढे काय होतं ते आपण बघूया. कधी बघायचं? डायरेक्ट आताच? हां, प्रसाद काय? हां, पूजा अवसरी काळजी म्हणजे अशा विशिष्ट प्रकारे किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी असा काही संकेत असा आहे किंवा सकृत सेविजे आहे ना, म्हणजे काय, पुन्हा पुन्हा केल्याने त्याला क्षेद होतो, म्हणून त्याचं जतन झालं पाहिजे. जर का आपण ते पुन्हा पुन्हा करत राहिलो तर त्याची झीज होऊ शकते, आहे का नाही. आणि म्हणून त्याला साधारणपणे परमार्गामध्ये अशी पद्धत आहे की आज जर वस्त्रप्रसाद आपण केला तर तो वस्त्रप्रसाद परत त्याला लगेच करत नाही. पण आता बलवत्तर जर काही असेल तर प्रसाद सेवा पुन्हा करायला हरकत नाही. त्रिकाळ पूजा प्रसाद सेवा केली पाहिजे तिन्ही वेळेला. सकाळ दुपार वंदन आणि सेवा, हे प्रसाद सेवा जे आता आपण करतो आहोत तिथे आता पाठ. नाही प्रसाद सेवा म्हणजे आपण आता हा जो पाठ या ठिकाणी चिंतन करत आहोत याचं चिंतन झालं पाहिजे, ज्याच्यामध्ये परमेश्वराच्या पूर्ण लीळा आहेत. अगदी 8 प्रकार जे सांगितले ते वस्तुनिष्ठ, मूर्तिनिष्ठ या सर्व पदार्थाचं चिंतन झालं पाहिजे. जसं स्थानामध्ये सांगितलं की प्रसाद तुल्य स्थानं आहेत. किती सांगितले बरं आपण? प्रसाद तुल्य स्थानं 5 सांगितलेले आहेत, है ना. म्हणून त्याचंही चिंतन आपल्याला या ठिकाणी झालं पाहिजे. आणखी बोला. प्रसादाची जी घडवण करण्यात आलेली आहे त्यामध्ये आपल्याला प्रसाद वंदनाला आपण जातो, घाईघाईमध्ये बसतो आणि अशी वळ फिरून आली की इकडची मंडळी तिकडे देऊन टाकतात, है ना. तर कोणतेही मूर्त किंवा हे आपल्याला सोयीचं आणि उलटं राहत असतं की नाही, कोणत्याही गोष्टीला बसायचं तर मग कोणीकडे तोंड करून बसायचं त्याचा विचार आपण करतो ना. प्रसादाच्या संदर्भाने सुद्धा सोयीचं आणि उलटं अशा पद्धतीने दाखवलेलं आहे. मूर्तीचा जसा चेहऱ्याचा भाग समोर ठेवतो आपण, तसा प्रसाद जे आहेत ते तक्टामध्ये 4 पुठ्ठ्यामध्ये विभागले जातात. प्रसाद बांधणीकारांनी विशेष प्रकारे त्याची बांधणी केलेली आहे. अगोदर फार मोठ्या मेहनतीने ते पुठ्ठे तयार करतात. खालचा जो भाग आहे तो खूप दिवस त्याला लागतात, ते तयार करून ठेवले जातात. नंतर जे वस्त्र आहे ते त्यावर ठेवलं जातं आणि मग आल्हाद तिथे वर याची रेशमी धाग्यांची जाळी मारली जाते. ही जाळी मारत असताना त्या जाळीमध्ये वरच्या बाजूनी 2 दोरे रेषेप्रमाणे दिसतात, 2 रेषा, आणि खालच्या बाजूने 3 रेषा दिसतात. आपल्याला प्रामुख्याने तो उलटा म्हणजे सरळ आहे की उलटा आहे, सोयीचा आहे की उपराटा आहे, हे जेव्हा आपल्याला लक्षात यावं यासाठी बांधणीकारांनी एक समोरच्या बाजूला एक मण्यामध्ये गोंडा ठेवतात बघा. तो समोर असला म्हणजे आपोआप सोयीचा येतो. बऱ्याच वेळा तो करू बांधू काढताना तो गोंडाही तुटून गेलेला असतो बाहेरच्या बाजूने, तो लक्षात येत नाही आपल्या. तर मग प्रसाद असा उघडल्यानंतर विस्तारल्यानंतर 2 रेषा वरच्या बाजूनी आणि 3 रेषा आपल्या बाजूने असल्या म्हणजे तो प्रसाद काय आहे, सोयीचा आहे. आणि जर का तो ते वरच्या बाजूने गेल्या तर
काय काय बदला जे वस्त्र आहे ते उलटे आहे का सुलटे कोणाला माहिती. नाही, ते तर त्याने लावले ना, ते उलट होऊ नये म्हणून त्याने रेषा लावल्या ना वर. त्यांनी करताना ती सुलट ती काळजी त्यांनी घेतलेलीच आहे प्रसाद बांधणी कारणे. हां, की हे वस्त्र आता आपण दिल्यानंतर ते असं होऊ नये त्यासाठी त्यांनी 2 रेषा ते वर दिलेलं आहे बरोबर. तसं धरलं की ते बरोबर सोयीचं येणार. हां, मग बऱ्याच वेळेला प्रसाद म्हणून आपण जेव्हा ट्रेमध्ये असं विस्तारलं जातं, त्या ट्रेमध्ये 4 पुठ्ठे राहतात की नाही. बऱ्याच वेळेला पूर्ण प्रसाद जर असेल प्रसाद जोड तर ते 4ही राहतात. पण बऱ्याच वेळेला असं राहतं की त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक पूर्ण 4 पुठ्ठ्याचा असतो त्याला म्हणतात प्रसाद. जो 2 पुठ्ठ्याचा आहे त्याला म्हणतात स्तंडील. आणि जो 1 पुठ्ठ्याचा आहे त्याला म्हणतात टीक, है ना. मग 2 याचा आहे तर आपल्याला 4ची करायची सवय, ट्रे 4च्या मापाची. त्याच्यामुळे त्याला खालचं जे पाठ आहे, खालचं जे वस्त्र आहे ते तितकं लांब मुद्दाम ठेवलं जातं की ट्रे त्या मापाचा आहे आणि उरलेलं त्या प्रसादालाही गुंडाळता यावं म्हणून. स्तंडील जरी असला, टीक जरी असली तरी खालची पाठ मात्र त्या जोडाच्या मापाचीच असते तितक्या, आणि मग ती त्याला अशी लावून गुंडाळतात. मग आता जर स्तंडील असला तर 2 पुठ्ठे असतात, पण 2 पुठ्ठे असून एकाच पुठ्ठ्याला ते वस्त्राचं आहे आणि एक बिना याचं असलं तर तिथे कोरा कागद राहतो किंवा एखादा फोटो लावलेला असतो. तिथे आपण वंदन करू नये ही सामान्य बाब आहे, पण बऱ्याच वेळा आपल्या ते लक्षात येत नाही. आता तुमची गोष्ट नाही, ती जे एकदम नवीन आहे त्यांचा विषय, तुम्हाला सर्व माहिती आहे, तुम्ही सर्व जाणते माणसं आहात, है ना. तर सुदनास जास्त सांगणे न लगे, आहे का नाही. समजदार को इशारा काफी आहे म्हटल्याप्रमाणे आपल्याला सर्वांना ते माहिती आहे. पण जे नवीन माणसं पहिल्यांदा किंवा बऱ्याच वेळा प्रसाद वंदन करण्याचं फार खूप काळ योग येत नाही, मग तशा वेळेला मात्र ती अडचण जाऊ नये म्हणून हे लक्षात आपले असलं तर आपण शेजाऱ्याला सांगू शकतो. म्हणून आपणही या दृष्टीने ते लक्षात घेतलं पाहिजे की असा जर प्रसाद असेल तर तो सोयीचा होतो, है ना. बाकी काय होतं बघूया. उद्या दंडवत